या मोर्चाच्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, एकंदरीतच 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल असं समजतंय। राज ठाकरे चर्चगेट परिसरामध्ये आधीच दाखल झालेले आहेत। इतर नेते किती वाजेपर्यंत पोहोचतील आणि आपल्या मागे आपण पाहतोय काही कार्यकर्ते पोहोचलेत, त्यांच्या काय भावना आहेत? नक्कीच ऋतुजा, आता जर आपण फॅशन स्ट्रीट या ठिकाणची जर दृश्य पाहायला गेलं तर संबळ या ठिकाणी जो आहे हा वाजवला जातोय। उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांनी या हत्येला साथ जी आहे ही दोन्ही पक्षांच्या दिलेली आहे। आपण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं हे कार्यकर्ते कुठून आलाय तुम्ही? पुण्यामधून आलो, कसबा मतदारसंघ। आज संबळ वाजवला जातोय, काय हा सत्याचा मोर्चा आहे, सत्याचा नाही हा मोर्चा। आणि आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करतो की सत्याचा विजय हो, म्हणून महाराष्ट्राचे नेते आमचे उद्धव साहेब ठाकरेवर आहे, राजसाहेब ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी। काय दोन्ही बंधू आज एकत्र चालणार आहेत? सगळे विरोधी पक्षनेते एकत्र असणार आहेत? हो, मोर्चासाठी आलेले आम्ही आंबेचे गोंधळी, शिवरायांचे गोंधळी। जय भवानी, जय भवानी। निवडणूक आयोगाच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही चाललेला नंगानाच आणि गोंधळ हे चाललेला बंद करून आम्ही आदिमायाचा आणि आमच्या शिवसेनेचा गोंधळ करतोय। आपण जर पाहायला गेलं तर हा एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, काही पुण्यावरून आलेले आहेत, काही नाशिकवरून आलेले आहेत आणि अशाच पद्धतीचा हा सगळा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। हा संबळ वाजवून एक प्रकारचा जागर हा केला जातोय निवडणूक आयोगाच्या विरोधात। कुठेतरी ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली आहे, हा जागर म्हणायचा का निवडणूक आयोगाच्या विरोधात? हा निवडणूक आयोगाच्या विरोधात हा जागरच आहे आमचा। निवडणूक आयोगाच्या विरोधात हा जागर आहे आमचा। हा आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही हा जागर घालणार आहे। ज्या पद्धतीनं आपण पाहतो की या सगळ्या बोलक्या प्रतिक्रियात आता जर आपण पाहायला गेलं तर ही फॅशन स्ट्रीटची सगळी दृश्य आहेत। थोड्या वेळात हा रस्ता रहदारीसाठी पूर्णपणे बंद केला जाईल। सद्यस्थितीला या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। या रस्त्याच्या दुभाजकाला जे आपण जो पाहतोय या ठिकाणी सर्वपक्षीय झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या परिसरात आता कार्यकर्ते जे आहेत हे येऊ लागलेले आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या विरोधात किंवा निवडणूक आयोगाचा निषेध हा केला जातोय आणि आता जर आपण पाहायला गेला तर जागर सुद्धा जो आहे तो अशाच पद्धतीनं या ठिकाणी केला जातोय। ऋतुजा, निश्चित मवियाच्या नेत्यांनी जे आवाहन केलेलं होतं त्याला साथ देत आता हे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।